सांगवी गावाचे सुपुत्र जे अहिल्यानगर पोलीस दलात 39 वर्ष सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले ते कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक यशवंत गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ सत्संग मंदिर नवी सांगवी येथे दिनांक 14 जून 2025 शनिवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नगर पोलीस मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर, नंतर ट्रॅफिक विभाग, कोतवाली तोपखाना पोलीस स्टेशन, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, महामार्ग बाबळेश्वर, क्राईम ब्रांच, एलसीबी आणि नियंत्रण कक्ष अशा विविध विभागात सेवा देऊन निवृत्त होणारे श्री यशवंत गायकवाड यांनी खडतर आणि हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत शून्यातून विश्व निर्माण केले आणि कायम आपल्या जन्मभूमीशी म्हणजेच सांगवी गावाशी नाळ जोडून ठेवली। तसेच सांगवी, पळासनेर, पंचक्रोशीतील व्यक्तींना अडचणीच्या वेळी केलेली मदत आणि पंचक्रोशीतील व्यक्ती नगर जिल्ह्यात गेल्यावर दाखवलेला जिव्हाळा अशा अनेक आठवणींना आपल्या मनोगतात मान्यवरांनी उजाळा दिला। तर पोलीस दलात कार्यरत असताना रेल्वेने पाठलाग करून 12 तासाच्या आत कटनी मध्य प्रदेशातून मर्डरचे आरोपी पकडून आणणे, तसेच 15 किलोमीटर सिने स्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांना पकडून आणणे अशा त्यांच्या जीवनातील 2 घटनांचा उल्लेखही मनोगतात व्यक्त करण्यात आला। वडिलांमुळे आम्हाला शिस्त लागली आणि आमच्यावर उत्तम संस्कार झाले असे मत यशवंत गायकवाड यांचे चिरंजीव सागर यांनी व्यक्त केले। तर गायकवाड साहेबांच्या यशामागे त्यांच्या धर्मपत्नी बेबीताईंचा सिंहाचा वाटा आहे, कारण 2 मुलं म्हणजे स्वप्नील जो बँकिंग क्षेत्रात अधिकारी आहे आणि सागर जो पुण्यात IT इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत, तसेच 2 सुना 2 नातू यांची जबाबदारी सांभाळत उत्तम संस्कार दिले। त्यांचेही कौतुक भाजप मंडळाचे तालुकाध्यक्ष आणि जीप सदस्य योगेश बादले यांनी केले। तसेच यशवंत गायकवाड यांचे मेहुणे वीरेंद्रजी गायकवाड, साडूभाई विजयजी शिरसाट, वर्गमित्र आनरसिंग पावरा जे मुख्याध्यापक JRCT हायस्कूल धुळे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, माजी सरपंच नामदेवराव गायकवाड, वर्गमित्र भास्कर बोरसे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले। तर सत्कारमूर्ती यशवंत गायकवाड यांनी उत्तर देताना श्री अशोक भाऊ गायकवाड यांच्यामुळे मी आज जे काही आहे ती कामगिरी करू शकलो, नोकरीला लागलो, ते याचे श्रेय अशोक गायकवाड यांना देत मंचावर त्यांचे चरण स्पर्श करून अनेक आठवणींना उजाळा दिला। त्यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, पंचायत समिती सदस्या प्रभाताई कोकणी, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कानाबा चारण, माजी सरपंच छायाताई कोकणी, नामदेवराव गायकवाड, नमोश्री पेट्रोल पंपाचे संचालक अशोक शर्मा, भास्कर बोरसे, आनंदा थैल उपस्थित होते। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले। तसेच श्री दिलीप देवतकर यांनी यशवंत गायकवाड यांच्यावर लिहिलेल्या कवितेचं वाचन केलं। त्यानंतर सांगवी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी, वर्गमित्र यांनी श्री यशवंत गायकवाड यांचा जाहीर नागरी सत्कार केला। उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।